नालासोपाऱ्याच्या आचोळे या परिसरामध्ये एक रोशनी अपार्टमेंट नावाच्या इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळून पहिल्या मजल्यावर आणि पहिल्या मजल्याचा असे दोन्ही स्लॅब जे आहेत हे कोसळण्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे। आता मी त्याच इमारतीमध्ये आहे। आपण इमारतीची दुरावस्था जर बघितली तर किती दाटीवाटीने ही इमारत बांधलेली आहे आपण पाहू शकता। एकंदरीत जर बघितलं तर हा समोरचा दुसऱ्या मजल्यावरचा जो सज्जा आहे हा पहिल्या मजल्यावरती कोसळला आणि पहिल्या मजल्याचा सज्जा हा खाली कोसळलेला आहे। ही पूर्ण 4 ते 5 मजल्याची इमारत आहे आणि 5 मजल्याच्या इमारतीमध्ये सर्व रहिवासी जे आहेत हे या ठिकाणी राहत होते। अचानक ही सकाळी 11:30च्या सुमारामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र या ठिकाणी पूर्ण रहिवासी जे आहेत हे या ठिकाणी राहत होते। सध्या अग्निशमन दल आणि पोलीस यांनी या घटनास्थळावर येऊन सर्व रहिवाशांना जे आहे हे या ठिकाणावरून रेस्क्यू करून बाहेर काढलेलं आहे आणि आता सध्या ही इमारत खाली करण्यात आलेली आहे। मात्र या इमारतीची दुरावस्था जर बघितली तर या ठिकाणी साधं माणसाला सुद्धा या ठिकाणी चालणं कठीण आहे। अशा परिस्थितीमध्ये या जे लोड बेरिंग जे आहेत हे या ठिकाणी बांधण्यात आलेल्या होत्या आणि आता ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। या घटनेमुळे अशा या वसई विरार नालासोपाऱ्यामधल्या अनेक ज्या इमारती आहेत ह्या इमारतीच्या इमारतीच्या स्ट्रक्चर ऑडिटचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र सध्या जर आपण वर बघितलं तर सर्व जे फायरचे जे लोक आहेत हे रेस्क्यू करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट जे आहे हे सुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे। मात्र सध्या जर अतिशय जर्जर आणि दुर्धर अशा इमारती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पावसाळा सुरू झालेला आहे, आणखी जर जोरात पाऊस आला तर अशा अनेक इमारती कोसळण्याची भीती सुद्धा आता व्यक्त केल्या जात आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।